कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसानं काल रात्रीपासून जोरदार हजेरी लावली आहे। दिवसभर संततधार सुरू राहिली आणि म्हणून धरणांमधील पाण्याचा विसर्ग वाढून नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे ती रात्री 17 फूट 2 इंचांवरती पोहोचली। पुराचे पाणी कसबा वावडा वडणगे या मार्गावरती आलं आणि त्यामुळे सुरक्षिततेसाठी राजाराम बंधारा इथे बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे। या पावसाळ्यात राजाराम बंधारा 6व्यांदा पाण्याखाली गेलाय। रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रणजित, कोल्हापुरातली सध्याची ताजी परिस्थिती काय? गेल्या 15 दिवस पावसाने जी दडी मारली होती त्या पावसाचं पुनरागमन परवा दिवशी रात्री झालं होतं आणि अचानक रात्री 10 नंतर मुसळधार पाऊस पडला। त्यामुळे कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली होती। याचा परिणाम राजाराम बंधाऱ्यावर झाला आणि राजाराम बंधारा सध्या पाण्याखाली गेलेला आहे। कोल्हापूर ते वडणगे या परिसरातला जो जोडणारा एक तो पूल आहे, दुवा आहे, तो सध्या बंद आहे। या बंधाऱ्यावरची वाहतूक सध्या बंद करण्यात आलेली आहे आणि पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। साधारण मे महिन्यापासून खरं तर पाऊस महाराष्ट्रात पडतोय आणि या संपूर्ण पावसाच्या कालावधीमध्ये 6व्यांदा राजाराम बंधारा पाण्याखाली गेलेला आहे। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जरी पूर परिस्थिती नसली तरी शिंगणापूर आणि राजाराम बंधारा हे 2 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। धन्यवाद रणजित, अगदी सविस्तर अपडेट आपण कोल्हापूरच्या सद्यस्थिती संदर्भात दिली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।